अंगारपुरा तू काढशील का व्हिडिओ वारिक वारिक करू हजमत वारिक 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 करू हजमत वारिक 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 करू हजमत वारिक 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 करू हजमत काय तुम्ही शाणी माणसे येण्यासारखे वागताय कशाला हातात काय गरज होती का सगळे डाग पाडून ठेवले मी म्हणतो कंपनीनं अशा करता एवढं सुंदर स्टँड केलं दिसत नाही का असं स्टँडला पकडा अजिबात काचल धक्का लागता ऐसा आणि साहेब आज सगळ्यात म्हणजे जावडी खोऱ्यातला नाही घेतलं की दिसलं या अशामध्ये थोड्या वेळ दिसते थोड्या वेळाने सरकार सर्वांना माया तोंडाकडनं करू या असं कसला माहितीये अशी माहिती सांगतो विवेक दर्पण ऐका लावू साहेब विवेक म्हणजे विचार विवेक म्हणजे विचार असा विचाराचा अर्थ आहे विचार केला तर पायात राहतो विचार केला तर पायात राहतो अविचार केला तर थोबाडा सुद्धा बसतो न विचार करणाऱ्यांच्या विवेक दर्पण आईना दाऊ वैराग्याचा चिमटा हलवू वारिक वारिक करू हजमत वारिक 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 हजमत वारिक तुमच्याकरता मी खाय डबल लिपरचा प्रेशर पंप फाडून मागवला आहे काय पंपाचं वैशिष्ट्य बघा पाणी इतकं प्रेशरनं चालतंय ना डोक्यात ऊस सुद्धा जिवंत राहू शकत नाही वारिक वारिक करू हजमत वारिक 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 हे पाणी का तुमच्या ऑर्डर सप्लायचं नाही हे पाणी आमच्याकडे असं आहे उद्या कशांनी डोळी भरू हे शांत रूपाचं पाणी एकदा डोक्यावर हे पाणी मारलं उतरली पाहिजे आणि शांत समाधानी वाटलं पाहिजे कालचं वाटतंय का नाही भाग गेला आशेनं गेला उद्या का शांती डोळी भरू अहंकाराची शेंडी पिळू वारिक वारिक करू हजमत वारिक 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 हजमत वारिक हजमत वारिक हजमत वारिक तुम्ही खरोखर सगळ्यापेक्षा भाग्यवान उजळले भाग्य आता एवढा रेशमी स्मूथ ब्रश पहिले भावाने तुमच्यावर कशी काय झोप लागली का नाही तुम्हाला वारिक वारिक करू हजमत वारिक 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 हजमत वारिक हजमत वारिक हजमत वारिक हजमत वारिक 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 करू हजमत वारिक 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 करू हजमत वारिक 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 करू हजमत वारिक वारिक करू हजमत वारिक रागायला अजिबात गरज नाही खुर्चीला दाढी नसल्यामुळे पाय मांडी ठेवून करतो दाढी तुमचीच करतोय ना तुमच्या केसाला धक्का लागला
वारिक वारिक करू हनुमंत वारिक 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 करू हनुमंत वारिक वारिक करू हनुमंत वारिक 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 करू हनुमंत वारिक हनुमंत वारिक साहेब जरा शिंकरा सगळे घाण निघाले बघा कसं काय चकाचक ओके आता नख काढतो म्हणजे खिटखिट गेली परत तुमचं तोंड सुद्धा बघायला नको काय नको काढायला काय काम क्रोध नखे काढू काम क्रोध नखे काढू भावांताच्या बगला झाडू वारिक वारिक करू हनुमंत वारिक 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 हनुमंत वारिक हनुमंत वारिक हनुमंत वारिक हनुमंत वारिक 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 करू 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 हनुमंत वारिक पद्धतशीर मान मोडली घरी जाऊन झोपला ना कधी सुद्धा उठणार नाही एवढं मस्त मॉलिश केली पण साहेब तुमचं का मला गावात भानगड्या काय मिळाली हो नाही दुसरी काही भानगड नाही पण पुष्कळ दिवस झालं म्हणे तुम्हाला दम्याचा आजार बरे तुम्ही दवाखाने उलटे पालटे करून डॉक्टर मातीत घातले इलाज झाला नाही त्याला शुल्लक कारण तुमच्या नाकात केसांची फार गर्दी झाल्यामुळं तुम्हाला म्हणावा असा शुद्ध शाकाहारी कोण येणारे शेंबडे मेकडे यांचे महापूर तुमच्या केसाच्या स्पीड ब्रेकर मध्ये अडकतायत नाकातले केस जरा पातळ करतो श्वासोच्छ्वास केले वारिक वारिक करू हनुमंत वारिक 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 हनुमंत वारिक हनुमंत वारिक हो अरे खड्या उभा उभा राहा महाराज बैठेंगे बैठ जाओ बसा खाली फिर फिरेंगे फिर से खड़ेंगे खड़े निकाल निकाल पैसा शर्ट है। पैसा निकाल फिर छोड़ता ऐसा नहीं चलेगा अच्छे फुकट डाले का ना किती निकाल पैसा निकालो मैं छोड़ता नहीं कार्यकर्ते द्या लवकर महाराज वेळ नका लावू पैसे पैसा निकाला मैं ऐसा नहीं छोड़ूंगा नाक लंबा करके थोड़ा दबाओ पैसा रास्ता आल्या का नाही फुकट किती आहे कार्यकर्ते पैसे द्या हो मुंबईकर पैसे द्या यांना मोबाईल वाले वर्गणी करा हो मोबाईल वाले पैसे द्या त्या पैसे द्या त्यांनी आता नाही गोळा करा मी आज नाही छोडेगा दिलं दिलं नाकचे काय उधारी चले जाओ ताबे चला काय हुशार आहेत चला हुशार आहेत विचार सहुवर्णाचे देवणी हात सेना राहिला आणि वारिक वारिक करू हनुमंत वारिक 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 करू हनुमंत वारिक 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 कोणाला नंबर लावायचं लवकर ये. उद्या दुकानला आठवड्याची सुट्टी राहील वारिक वारिक करू हनुमंत वारिक 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 करू हनुमंत वारिक 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 करू कोई न माने माँ बाप को कोई न माने माँ बाप को कोई न माने माँ बाप को कोई न माने औरत को बहुमान आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया विठ्ठल 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 विठ्ठल
नाही 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 कशाला म्हणतो मला ईडी? ए नाही येडी. कशाला म्हणतो ही येड आहे, माझं माईक बंद करतोय. जाणून बुजून. ए नाही येडी. कशाला म्हणावं मला ईडी? कोण म्हणलं? तूच म्हणला नाटण्या मला ईडी ईडी ईडी. यायला लागले पण ईडी झाली का उगा ईडी झाली काय? मला यायला लागले. ए कुणाचं? तुला काय करायचं? बघ की म्हणतो कोणाचं, पुन्हा म्हणणार कोणा संग, कधी जावा कुठं, यासाठी बुवा झालाय होय. सांग ना मग कुणाचं? लोकांची गावं हिंडायच्या, लोकांच्या चौकशा करायच्या. ए सांग ना. नवऱ्याचा नवरा एवढा दम देतोय. बघ की तर. ए प्लीज सांग ना. मला का नाही हा त्याचाच येड लागलाय. त्याचं कोणाला सांगू नको, त्याला एकट्याला माईकवर सांगते बरं का. हा ते बघ ते म्हातारे कशी ऐकते. लय सांगायचं लोकांना, लोकांचं ऐकायचं. ए सांग पटकन. तू असं कर ऑनलाईन आहे ऑनलाईन. ए मी ऑनलाईनच आहे. रेंज मध्ये एक रेंज मध्ये मला फुल रेंज आहे. तुला रेंज असून काय करायची, मोबाईलला नाही. होय. मला का नाही हा तो तीन तोंडाचा, सहा हाताचा, दोन पायाचा ओळख. तीन तोंडाचा, सहा हाताचा, दोन पायाचा नारायणपूरचा दत्तोबा. त्याला मला फसावले, त्याला मला यायला लावले. त्याला यायला लावले म्हणून तर मी सगळं सोडले. काय काय सोडले, सगळं सोडले. अरे त्याला यायला लागल्यावर काही शिल्लकच राहत नाही. सुटली प्रपंचाची आस, मानाची विसरले, स्वस्वरूपाचे लागले पिसे. मी सद्गुरु घरची वेडी, नवे धडपडी वेडी ग बाई मी झाले वेड. 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 ए बाई मी झाले वेडी. ए बाई मी झाले वेड. बघाई आली वेडी. ए बघाई आली वेड. वेडी ग बाई मी झाले वेड. वेडी ग बाई मी झाले वेड. बाई मी झाले वेडी. बघाई आली वेडी. वेडी ग वेडी ग बाई मी झाले वेड. 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 बाई मी झाले वेडी. बाई मी झाले वेड. बघाई आली वेडी. बघाई आली वेड. वेडी ग बाई मी झाले 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 वेड. खाल्ले का नाही घरी कुणी काय आहे? लोक खायला लागली की मका मका वर तोंड करून बघताय. रांडा मेली एखाद्याचं ओळखून काढते. शी कसं खाते गे. नेमकं कशी बी खाय. तुमच्या का पोराला केळं काढायला आपल्याला लागले? काय झालं काय झालं? पोरं म्हणते की, "ये मी तुझ्या पातेल्यातलं थोडं शिकरण देते का?" दे थोडं दे. तुम्ही नाही मला खाऊ देणार. जरा बस. लगेच करते ती. झाला कर्माचा मातेरा. निघालासे प्रतारा. प्रतारा. मी माझ्या पाच पोरा, मी सद्गुरु घरची वेडी. नवे धडपाडी वेडी ग बाई मी झाले वेडी. वेडी ग बाई मी झाले वेडी. वेडी ग बाई मी झाले वेडी. ते म्हातारं कसं चेकाळलंय बघ की. काय म्हणते? मला म्हणता येणे, आपण दोघं लव्ह मॅरेज करू. अरे वा. मोठे मोठे मंत्री मला बघून कठोळून गेलं आणि तू नादावला लाटण्या. वंदे मातरम. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. सारे एक बच्चा गणपती बाप्पा मोरया. मूर्ती. मोरया. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. जय जिजाऊ. जय भवानी. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण खंडरिणाम सप्ताह. सप्ताह कुठे आहे? 3 दिवसाचा सप्ताह असतो काय? वर्ष 13वे. जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. राम यज्ञ सोहळा रामकृष्ण हरी आपल्या आपल्या घरी. ज्ञानीची आगीची मशाल हाती.
शो दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला तोंडात माझ्या तुम्हाला नाहीच तसं बोंबलं. तुटली कर्माची साखळी हिंडू लागली आळी आता मला कोण आकळी मी सद्गुरु घरची वेडी नवे धडपडी येडे मी काही इडी अरे तुम्ही सगळीची इडी कुशाल घरदार सोडले ती 12 वाजून गेलं तरी बोंबलं तिथं बसलाय तुम्ही तर लय शहाणा आहे रे. अरे येड्यानो खरं तर हेच वेळ लागावं आपण आपले पण विसरणं हे खरं वेळ आहे. आपण आपले पण विसरावं मी मनाची बोलवण करावी आणि एक भगवंतमय व्हावं हे खरं वेळ आहे. पण तुम्हाला या सोंगाचं वेळ लागल्यामुळं तुम्ही अजून कसं तरी थांबलाय. पण या बाह्य सोंगाला असं वेळ न होता असं अंतरंगानं त्या प्रभू प्रेमाचं वेळ लावून घ्यावं. अंतरंगानं वेड व्हावं. वेड माझ्या गवळणीसारखं लागावं. गवळ्याने वेडे व्हायच्या कधी नुसती कृष्णाची बासरी ऐकली तरी गवळ्याने विधेयी व्हायच्या कृष्णमय व्हायच्या आकाशात निघायच्या. कन्हैया तेरे बंसी के नादे दीवानी बनी तेरे बंसी के नारे दीवानी बने तेरे बंसी के नारे दीवानी बने आंखों में तुम कालो में काजल कोई पे साड़ी लपटने लगे कोई के साड़ी लपटने लगी तेरे बंसी के नारे दीवानी बनी तेरे बंसी के नारे दीवानी बनी तेरे बंसी के नारे दीवानी बनी हाथों में पैंजन पाँवों में कंगन हाथों में पैंजन पाँवों में कंगन आंखों पे मिश्री लगाती रही नाकों पे मिश्री लगाते रही तेरे बंसी के नाचे दीवानी बनी तेरे बंसी के नाचे दीवानी बनी तेरे बंसी के नाचे दीवानी बनी गाँवों का बछड़ा भैंसों को छोड़ा गाँवों का बचड़ा भैंसों को छोड़ा गाईचं वासरू म्हशीला सोडलं गाईचं वासरू म्हशीला जोडलं बैलो की धार निकलली लगे बैलों की धार निकलने लगी तेरे बंसी के नाचे दीवानी बनी तेरे बंसी के नाचे दीवानी बनी तेरे बंसी के नाचे दीवानी बनी दीवानी बनी दीवानी बनी इतकं दिवाणं व्हावं इतकं वेळ व्हावं इतकं वेळ लागावं देव पावयाशी गेलो येथे देवाची होऊन गेलो हे देवाची होऊन खेळलो अशी आपली अवस्था व्हावी. पण आपण किती पारायण केली किती वाऱ्या केल्या किती व्रतवैकल्य केली आपली अवस्था काय बदलली का? आपली अवस्था कशी होते देव पावयाशी गेलो नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो ही आपली अवस्था. अरे अवस्था हे अवस्थाच व्हाव्यात अवस्था व्हाव्यात त्यावेळेला आपण म्हणू, आता कैसे वरदार नाही उरला मी तूपणाचा भार रूप भरले चराचर सद्गुरुनाथ पदी झाले स्थिर मारिली बुडी सद्गुरु घरची वेडी नवे धडपडी वेडी बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी बाई मी झाले वेडी बाई मी झाले वेडी बाई आली वेडी वेडी ग बाई मी झाले 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 वेडी बाई मी झाले वेडी बाई मी झाले वेडी बाई आली वेडी बाई आली वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी ऐकायची कहानिया ऐकायची कहानिया याची कहानिया सांगतो तुम्हाला तुम्ही सांगत ना कृष्ण गोकुळात आला तो बसवा मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगत ना कृष्ण गोकुळात आला तो बसवा ऐकायची कहानिया ऐकायची कहानिया ऐकायची कहानिया ऐकायची कहानिया मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगत रवाना कृष्ण गोकुळात आला तो बसवा मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगत रवाना कृष्ण गोकुळात आला तो बसवा ऐकायची कहानिया ऐकायची कहानिया ऐकायची कहानिया ऐकायची कहानिया मी सांगतो तुम्हाला
याची पहिली निशाणी त्यात मंजूळ राणी बाळा साह्य गाजू तू म्हणाला पाण्याला जाते पाणी घेऊन येते 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 रडू नको बाळा आणि पाण्याला जाते रडू नको बाळा बोल आज्ञा बोल पाण्याला जाते पाणी घेऊन येते 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 लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चांदीचा भवरा तुला खेळायला देते चांदीचा भवरा तुला खेळायला देते खेळायला देते पाणी घेऊन येते खेळायला देते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते एका जनातली तुला धोका मी देते एका जनातली तुला धोका मी देते धोका मी देते पाणी घेऊन येते धोका मी देते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा आम्ही पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते 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 म्हणाला लवकर या मागे स्पीड पाहिजे स्पीड पाहिजे मामी कुठे गेल्या मामी अहो लग्नाचा टाइम 3:30 हात पावणे जाता सेकंड झाले गाडी मी बाहेर उभा केली आतून बसला काय गाडी बसून घ्या मला गाडी चालू करायची मामी कुठे गेले मामी ओ मामी चला मामी चला तुम्ही माझ्या गावी चला लग्नाची हवा तुम्ही बघायला 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 लग्नाची हवा तुम्ही बघायला चला पुढे घर मागेदार सर्व पुढे घर मागेदार 5 खणाची खोली आज बसून मामी तुम्ही खाऊ नका पोळी त्याच्यानो हे भारुड म्हणजे काय दादा कोंडकेचा अमिताभ बच्चनचं हेमा मालिनीचं नाही आणि माझ्या बापाचं तर मुळीच नाही तर माझ्यासारख्या हिरोला वाटतं पोरग मगाचे साडी नेसले जाऊ काय चिकणे सुद्धा आम्हाला हौसायला कधीच केला म्हणून तुमच्या पुढे साड्या नेसून नाचायची पण या ठिकाणी कीर्तन संपल्यावर आम्ही नुसता जागर भजन करत बसलो असतो इथं कुत्र सुद्धा ऐकाय थांबलं नसतं एवढा नखरा केला मला आता पण एवढा इकडा गोळा झाला तर नुसता नखरा बघून वेळ होऊ नका उसडोंगा प्रसम हे डोंगा पाय भरणासी वरल्या सोंगा नाथांचं भारुड आहे भारुड म्हणजे काय भारुड म्हणजे भवरूढींचं दर्शन मी आतापर्यंत तुम्हाला अनेक पात्र करून दाखवले अनेक सोंगाडून दाखवली ही केवळ तुम्हाला मी भुलीची इंजेक्शन दिली तुम्हाला एवढ्या वाऱ्यात भूल चांगली चढली हे बघून मी आता ऑपरेशनला उभा आहे आता कोणी हल्ला तर टाका चुकला तर टाक्यात पू होईल टाक्यात पू झाला की ऑपरेशन फेल की तुम्ही सुद्धा फेल तर सक्सेस ऑपरेशन होईपर्यंत कोणी जागा सोडायची नाही हे नाथांचं भारुड आहे एकनाथ महाराजांचा भारुड लिहिणे तेवढाच तास होता एवढाच उद्देश होता की जेणेकरून हा समाज लोकरंजनाच्या माध्यमातून मनोरंजनाच्या माध्यमातून या पारमार्थिक क्षेत्राकडे कसा खेचला जाईल परमार्थिक आवड त्याला कशी निर्माण होईल योग्य दिशा त्याला कशी मिळेल आणि तो माणूस म्हणून कसा जागा होईल याच्याकरता नाथाने रोग बघून भारुड रूपे असं तयार केलं रोग आयशाड्या वल्ली जेणे बाधा झाली ती रोग
केलं, पण आम्ही औषध न घेता बाटलीच बघून खुश होतोय, वरचं लेवल बघून आकर्षित होतोय. आज औषध कसं आम्हाला चव कळाली नाही, पण हे झटका मारणारं औषध आहे. समजा तुम्हाला खोकला येतोय मग तुम्ही मेडिकल मधून औषध आणलं आणि घरात ठेवून दिलं. घरच्या लोकांनीही सांगितलं तुझ्या खोकल्याचं पातळ औषध आणलेलं आहे, टेबलवर बाटली ठेवली आहे, 5 वाजेपर्यंत बाटलीकडे बघत बस, 5:30 पर्यंत खोकला थांबेल. त्याच्याने होईल का? औषध घेतल्याशिवाय खोकला थांबणार नाही. त्याच पद्धतीनं या भावनांचा अर्थ तुम्ही लक्षात न घेता ना आणता नुसती सोंगच बघून तुमची अवस्था तशीच होईल. एखाद्या गाढवाला जर पत्रावळीवर मसाले भात, वांग्याची भाजी, जिलेबी, बुंदी, लाडू सगळं वाटलं, पत्रावळी गाढवा पुढे मांडली. गाढव काय करतं? वरचं सगळं सांडतं आणि अगोदर पत्रावळी खातं. ते गाढव खातं, पण आपण माणसं आहोत. मग आपण येतो नेमकं काय खायचं आणि काय घ्यायचंय तुमचं तुम्ही ठरवायचंय. चला 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 लागेल मला चला लग्नाची हवा तुम्ही बघायला चला. साळूबाई लागेल मला. लग्नाची हवा तुम्ही बघायला चला. नेट पाठ करून थाट डंका डंकरान, नेट पाठ करून थाट मामी नका राहू तोरा, वरच्या गावी जाता मामी ढोंगण घेते वारा. याचा मुडदा उचलमान त्याने बुवा चाललंय, हलकट दिसतोय, काय पण बोलतोय, पण लक्षात ठेवा ताई आई नो आपली याबळे नाही मी बोलत. सखा कृपावंत वाचा त्याची. गाठ्यात लिहिले तिच्या तोंडाने बडबडतोय. माझ्या बापाच्या गाठ्यातलं, पोत्यातलं, ठेक्यातलं, बाचक्यातलं काय नाही. नाथ महाराज सांगतात सज्जन हो, परमेश्वराने तुम्हा मला एवढा अलौकिक प्रकारचा नरदेह दिलाय. जे न मिळणारं मॉडेल तुमच्या आमच्या स्वाधीन केले. या मॉडेलचं काहीतरी सार्थक करा. हे न मिळणारं मॉडेल आहे, शेवटचं प्रोडक्शन आहे, बोर्डाची परीक्षा आहे, व्यवस्थित पेपर दे. नापास झालं तर तुला त्याच वर्गात राहावं लागेल. वेड्या नव्हे, ही तुझी फायनल टीम आहे. वन डे नीट खेळ, पण कधी सामने वरती सांगता येत नाही. शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म फेरा पडे. अनेक कोटी सामने करून हा मानव देह, हा फायनल टीमचा सामना आहे. आणि या सामन्यामध्ये भगवंताने तुला माणूस म्हणून जन्माला घातलाय. पण हे माणसा माणसाच्या जन्माला येऊन जर तू माणसासारखा वागत नाही, तुला कुत्र्यासारखं मारावं लागेल. कुत्र्यासारखं मारावं लागेल. जागा हो, मी माणूस आहे याची जाणीव करून घे आणि माणसासारखा जगण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न कर. अनेक संतांनी पोटतिडकीनं सांगितलं, नरदेह दुर्लभ जाणारे, शतवर्षाची गणणारे, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव म्हणा. जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भारत. संतांनी अनेक प्रमाण देऊन सांगितले किती दुर्मिळ आहे, किती दुर्लभ आहे. आणि असं असून देखील तुमच्या आमच्या भाग्यानं हे आपल्याला मिळाले, प्राप्त झालंय. याचं काहीतरी हित करा. या कलियुगामध्ये या देहाचं काहीतरी हित करा. मग अनेक संतांनी पोटतिडकीनं सांगितलं, पण मी या कलियुगामध्ये या देहाचं काय हित करतोय? डेरे 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 डेरे. आमचं 1 नंबरचं हित. 2 नंबर दोन नंबरचं हित. 3 नंबर डिंग डॉंग डिंग बघा की आज कालचं कार्ट एखादं संडासला बसू द्या, त्यानं जर असलं कुठं भावगीत ऐकलं ती चेटी तिथंच. अरे तुला काय चावलं का, फिटी येते का, वात येतोय का, पेरलेचा झटका आला ती मध्ये डिस्को. या डिस्कोच्या जगाचा डिस्को झाला आणि महाराष्ट्राचं वाटोळं झालं. लाज वाटते सांगायला. चांगल्या घराण्यात असणारी जवान पोरं हिजड्यासारखी डॉल्बीमध्ये डीजी मध्ये नाचू लागली. जिथं नाचूच नाही तिथं ही निर्लज्ज होऊन नाचायला लागली. जिथं नाचायला हवं तिथं मात्र लाजू लागली. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनामध्ये आजकालचा तरुण वर्ग आळंदी पंढरपूर जर कुठं बघायला मिळत नाही. ती असे खोट बसणार आहे बघा. या जळलेल्या मोटरी कुठवर रिवांडी कोण वापरणार. नव्या हॉस्पिटल येऊ द्या ना जरा इकडं. गेली 13 वर्ष पारायण चाललंय. गावातले किती माळकरी, किती टाळकरी पोरं मगाशी कीर्तनला उभी होती. सांगा बरं तुम्ही. हा 12 माणसं सप्ताह करावा लागतोय आम्हाला. गावातली कुठे गेली? काय 4-2 असतील तेवढी तरी नाही ना. इकडे याची प्रवृत्तीच राहिली नाही माणसाची. आणि एखादं चुकून डिस्कोचं पोरग जर बसणार दिंडीत हरिपाठात टाइम पासून नाचायला लागलं तर लगेच उघडं पडतंय की नेमकं कुठल्या पिशवीतला येते. तिकडे इकडे नाचायला लागले त्याच्या हापिंगवरच कळतंय नेमकं कुठला आहे. त्याची चूक नाही. हे विज्ञान युग आहे. घरोघर टेप टीव्ही झालेत, वाटकडे चॅनल झालेत. आई बापाने करायचं चॅनल लावायचा, दोघांनी सुरू करायचं. मग ते 4-5 चिलीबिली असलेली बहुतेक त्याची नाचते ती. त्यांचा काय दोष आहे का? कोणी इंद्रावून पेरल्यावर जायफळे लागणं शक्य आहे का? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीज करता शुद्ध फळ खाता येतील, पण दारात दूध कडुलिंबाचं झाड आणि मग यंदा आंबे का लागले नाहीत. येड्यावर वृक्षारोपण चुकीचं झालं. पाहायला गेलं तर घराघरातली शिवाजी महाराज.
अजून शिट्टी मारलेली नाही